आणि या स्पर्धेमध्ये जो संघ हाय स्कोर करेल त्या संघाला मात्र पुढे वाटचाल दिली जाईल. उदाहरणार्थ हाय स्कोर संघाला बाय दिली जाईल याची नोंद घ्यायची प्रत्येक टीमने. गोलंदाजी मार्ग वरती बघतो राईट हँड वर रोशन हा गोलंदाज. स्ट्राईक फलंदाज असेल तो म्हणजे रोहित. बघूया नॉन स्ट्रायकरला राहुल. आजच्या दिवसातला पहिला चेंडू टाकतोय गोलंदाज रोशन. राईट हँड मारा हा मात्र पहिला चेंडूला मात्र इथं पहिला चेंडू सुंदर टाकला होता परंतु बायच्या स्वरूपात एक धाव मात्र पूर्ण होते. एका धावाने खातं खोलतोय गोरगामत संघ. पंचांनी मात्र आम्हाला इकडे इशारे करायचे आहेत. एके धावाने खातं खोलतोय गौरकामत संघ. स्ट्राईक फलंदाज असेल तो म्हणजे राहुल पवार मॅन फ्रॉम गौरकामत. रोशन गोलंदाजी मार्ग बघतो आपण 10-12 पावलं रणअप राईट होतं मारा तर मात्र पुन्हा एकदा डॉट चेंडूची सांगता होते. सॉरी स्वर चेंडू. पहिला चेंडू डॉट टाकल्या फेकल्यानंतर दुसरा चेंडू मात्र स्वयं शकतो गोलंदाज रोशन तर मात्र कम बॅक इन गोलंदाजी होते रोशनीच्या माध्यमातून. बघतो आपण 10-12 पावलांचा रणअप संजय नगर एंड करून गोलंदाजी करतोय. स्ट्राईकला मात्र राहुल आणि रोहित. बघतोय नॉन स्ट्राईक एंडला तत्पूर्वी 30 यार्ड सर्कलचं हे षटक आपण पाहतोय. कमीत कमी 15 ते 20 धावा येणे गरजेचं असेल ते टीम गौरकामासाठी. हा पुढला चेंडू इथं मात्र कार्पेट पद्धतीने स्कोरलेगच्या दिशेने मारला फटका बघतोय आपण. चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक तैनात. इथं मात्र खराब रनिंग द बिटवीन द विकेट. पहिला झटका बसतोय टीम गौरकामतला. ओव्हर द डीजे मास्टर. पहिला चेंडूचा चांगला समाचार घेतो फलंदाज रमेश. बघतो आपण बरेच सामने मात्र गाजून सोडले या फलंदाजीने रमेशने. तर मात्र चेंडूला मात्र चांगली उचली होते आणि चेंडू होते डॉट. कम बॅकिंग गोलंदाजी रोशनच्या माध्यमातून बघतोय आपण. आतापर्यंत धाव फलकावर धावा लागले आहेत. एक बाद 7 धावा. अजूनही मात्र पॉवर प्लेचं षटक हे मात्र अजूनही संपलेलं नाहीये. काही उर्वरित चेंडू शिल्लक असतील
स्ट्राईकने फलंदाज असं रमेश, नॉन स्ट्राईकला राहुल. रोशन याचा एक जबरदस्त चेंडू आणि इथं मात्र वाईट चेंडू. पुन्हा एकदा एके धावेने धाव फलक पोहोचते ते 8च्या घरात. एक गडी मात्र बाद झालाय, तो म्हणजे टीम गौर कामत संघाचा. जे कोणी टीम आल्या असतील, जे कोणी नवीन संघ आले असतील त्यांनी कृपया करून आपलं उपस्थिती दाखवायची आहे. पुन्हा एकदा स्वेट चेंडू, खराब लाईन लेंथ करतोय गोलंदाज रोशन. पॉवर प्लेचे षटक हाताळतोय. सामना माझा स्पीडअप करायचा आहे. सामना थोडासा स्पीडअप करायचा आहे. कुठल्याही प्रकारचा वेळ घालवू नये, कारण हे नाईटचे सामने चालू आहेत. सर्वांनी वेळेचं भान राखायचं आहे. रोशन तर मात्र कमबॅक इन गोलंदाजी. ओव्हर षटक, षटक समाप्त. एका षटकामापैकी धाव फलकावर धाव लागले. एक बाद 9 अशी धावसंख्या. जवळपास 3 चेंडू मात्र स्वैर फेकलेत आणि जर 3 चेंडू जर सर फेकले नसते तर 7 धावा असते. त्या म्हणजे गौर कामत चांगली गोलंदाजी मारावी लागेल रोशनच्या माध्यमातून. चला नेक्स्ट गोलंदाज. वेळेचं भान ठेवायचं. 3 सेकंदाच्या आतमध्ये आपण गोलंदाज चॉईस करायचा आहे. एक बाद 9 अशी धावसंख्या बघतोय आपण गौर कामत टीमची. आता मात्र स्ट्राईकला राहुल. आजच्या रात्रीला हा पहिला सामना बघतो आपण गौर कामत बनाम ओव्हरने. जे कोणी नवीन संघ आले असतील कृपया करून आपली उपस्थिती दाखवायची आहे. वैयक्तिक पहिलं सांघिक षटक, सांघिक गोलंदाजील दुसरं षटक हाताळतोय गोलंदाज दीपक. हॅलो राहुल, एक आक्रमक फलंदाज. मात्र काही सामन्याचा अनुभव जास्त नाही आहे, परंतु चांगली फलंदाजी करतोय हा राहुल. बघतो आपण या सीझनमध्ये चांगली फलंदाजी करतोय. तसाच अनुभवी गोलंदाज दीपकच्या माध्यमातून आपण गोलंदाजी बघतोय. राईट हँड वरचा मारा असेल. इथं मात्र उंच मारलेला चेंडू आणि चेंडूला मात्र मिडच्या दिशेने मारलेला हा चेंडू षटकार असेल. चेंडूला मात्र भिरकावून दिलाय मिड विकेटच्या दिशेने 6 धावांसाठी. पहिला चेंडू. धन्यवाद डीजे मास्टर. पहिल्या चेंडूवर मात्र पहिल्या चेंडूवर 6 धाव्याने स्वागत केलं दीपक यांचं. आणि बघूया पुन्हा एकदा इथं मात्र कुठल्याही प्रकारचा रनचा चान्स. बाईच्या स्वरूपात एक धाव तर निश्चित पूर्ण होते. पहिल्या चेंडूवर षटकार खाल्ल्यानंतर पुन्हा एकदा डॉट चेंडू टाकतोय गोलंदाज दीपक. चांगलं कमबॅक इन म्हणावं लागेल, परंतु बाईच्या स्वरूपात एक धाव मात्र निश्चित पूर्ण केले. धावसंख्या आहे ती म्हणजे एक बाद 16 धावसंख्या. धाव फलकावर बघतोय आपण. आता स्ट्राईकने फलंदाज असेल रमेश. 1 डाऊन साठी फलंदाजी. हा मात्र ग्राउंडच्या खूपच बाहेर पंचांकडून 16 चेंडू घोषित होतोय. जे कोणी संघ आले असतील त्यांनी आपली उपस्थिती दाखवायची आहे. दीपक हा मात्र योग्य चेंडू होता, परंतु फलंदाजाला काय पुरेपूर फायदा घेता आला नाहीये आणि चेंडू जातोय डॉटची सांगता होते. जवळपास एक चेंडू मोठा फटका खाल्ल्यानंतर जवळपास 2 चेंडू मात्र निर्धाव टाकलेत. दीपक एक गोलंदाज चांगले गोलंदाजी बघतोय आपण. हा इथं मात्र चेंडूला सन्मान देतो. एक धाव तर मात्र निश्चित पूर्ण होते. आता मात्र राहुल बघतो आपण स्ट्राईक एंड वरती. दीपक
हा मात्र उंच मारले चेंडू, चेंडू खाली मात्र क्षेत्ररक्षक तैनात आणि एक धातर निश्चित पूर्ण रोनाल्डो चान्स आणि चांगली रनिंग बिटवीन द विकेट. पंत 3 धावा ना, 3 धावा ऍड करायच्या आहेत. धावा संख्या बघतो आपण धाव फलकावर एक बाद 21, 21 धावा. आता परत चांगली रनिंग बिटवीन द मानावं लागेल गौरगाम टीमची, कारण मात्र बरेचसे धावा आहेत त्यांनी घेतलेले आहेत आणि त्यामध्ये हलकेचे आहेत आणि चेंडू खाली क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण मानावं लागेल. जवळपास एक धाव आणि हा मात्र डेड बॉल असेल. हा चेंडू मात्र कुठलीही रन नाही आणि कुठलाही चेंडू हे दिला जाणार नाहीये. चेंडू मात्र परत फेकावा लागेल आणि रन सुद्धा काउंट केली जाईल. चला सामना मात्र स्पीडअप करायचा आहे लवकरात लवकर, वेळेचं भान राखायचं आहे. स्ट्रायकिंग फलंदाज रमेश, गोलंदाजी मार्कवरती बघतो आपण दीपक, राईट हँडवरचा मारा. पुन्हा एकदा त्या दिशेने मला चेंडू खाली शेतात येण्यात राहण्याचा चान्स, तर मात्र चांगली रनिंग बिटवीन द विकेट मारावं लागेल आणि धाव संख्या आहे 1 बाद 22 आणि षटक क्रमांक दुसरा समाप्ती होतोय. स्पीडअप करायचा. आता गोलंदाजी मार्ग बघतो आपण, गोलंदाज आनंद, वैयक्तिक पहिला आणि सांघिक गटातील हे तिसरा षटक हाताळतोय गोलंदाज आनंद. एक चांगला असा अष्टपैलूच्या भूमिकेत असलेला हा गोलंदाज आनंद, तितका ताकदीचा फलंदाज बघतो समोर आपण रमेश. हा पुढा चेंडू, चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात, एक धातर निश्चित पूर्ण होते. जवळपास तिसरा षटक मार्गस्थ असताना धाव फलकावर धावा लागलेले एक बाद 23 अशी धाव संख्या बघतोय गौरगाम टीमची. आजच्या रात्रीतला हा पहिला सामना बघतोय आपण. आनंद हा मात्र इथं हलकीशी एज आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये दुसरा गडी बाद होताना गौरगाम टीमचा. ओव्हर टू डीजे मास्टर. सामना स्पीडअप करायचा आहे. दुसरा गडी बाद होताना गौरगाव टीमचा राहुलच्या माध्यमातून बघता आपण. आता मात्र नवीन फलंदाज जातो रघुनाथ, एक विस्फोटक फलंदाज आहे टीम गौरगावकडे आणि आता मात्र चौथ्या क्रमांकासाठी फलंदाजी गेलाय. रघुनाथला मात्र हे शेवटच्या षटकापर्यंत, शेवटचे चेंडू परत टिकून खेळणे महत्त्वाचे असेल, कारण कमीत कमी धावा 40 ते 50 चे टार्गेट ठेवायला लागेल टीम वर्णेसमोर. रघुनाथ बघतो आता मात्र स्ट्रायकिंग फलंदाज रघुनाथला बघतो आपण. चला सामना स्पीडअप करायचा आहे मित्रांनो, वेळेचं थोडं भान ठेवायचं आहे. हे नाईटचे सामने बघतो आपण, कुठलाही वेळ वाया घालू नये. राईट हँडवरचा मारा करेल गोलंदाजी मार्ग बघतोय आनंद.
हा एक स्टेट फटका चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात. तर मात्र पुन्हा एकदा गडी एकदा बाद होतोय. तो टीम गौर कामा सांगतो ऑल डीजे मास्टर. नवनाथ. नवनाथला बघतोय हाणामारीचे षटक असेल. जास्तीत जास्त धावा कुटण्याचा प्रयत्न असेल टीम गौरकामा संघाचा. चला वरली टीम स्पीडअप करायचं आहे. जास्तीत जास्त धावा जमवण्याचा प्रयत्न करायचा आहे टीम गौर कामत. कारण वर्णे संघ तितका ताकदीचा संघ बघतोय आपण. आतापर्यंत 3 गडी मात्र बाद झालेत आणि धाव फलकावर धावा लागले त्या म्हणजे 26 धावा. आलेले सर्व मान्यवर स्टेजकडे स्थानपन्न व्हायचं आहे. नवनाथ तर मात्र पहिला चेंडू डॉट चेंडू सांगता चांगली गोलंदाजी बघतोय आपण नवनाथच्या माध्यमातून. आणि वद्धव संघ आणि पलतदरी दोन्ही संघाचे संघनायक आणि सर्व खेळाडू आले असतील तर कृपया करून इकडं स्टेजकडे यायचं आहे. आपली उपस्थिती दाखवायचं आहे. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव. वा काही गोलंदाजी बघतोय नवनाथच्या माध्यमातून. षटक क्रमांक 4 हाताळतोय गोलंदाज नवनाथ. हाणामारीचे षटक मात्र एक सुंदर गोलंदाजी बघतोय नवनाथच्या माध्यमातून. आतापर्यंत 2 चेंडू फेकले मात्र एकही धाव नाही आहे.
हा मात्र स्टेट ऑन द ग्राउंड फटका, चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात. चांगलं असं क्षेत्ररक्षण बघतो आपण. एकच धाव, उर्वरित 3 चेंडू शिल्लक, 27 धावा. मोठे फटके येणे गरजेचे गौरगाम टीमसाठी. येणारे उर्वरित 3 चेंडू शिल्लक असतील. शेवटचे षटक असेल, हाणामारीचे षटक असेल. वदप संघ कुठे असतील तर कृपया करून स्टेजकडे संपर्क साधायचा आहे. हा एक जबरदस्त फटका बघतो स्टेट चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात. एकच धाव, चांगली गोलंदाजी आणि चांगली क्षेत्ररक्षण सुद्धा बघतो आपण. कुठल्याही प्रकारचा मोठा फटका मारू देत नाही आणि धावसंख्या मात्र कासवाच्या गतीने धावते ती म्हणजेच 28 धावा. आतापर्यंत 3 गडी मात्र बाद झालेत. 2 चेंडू शिल्लक असतील. मोठा फटका येणे गरजेचा असेल टीम गौरगामासाठी. जवळपास 40 ते 45 धावांचं टार्गेट ठेवायला गरजेचे होते ते म्हणजे वर्णे संघासमोर. हा मात्र जर का चेंडू खाली क्षेत्ररक्षक तैनात. इथं मात्र थोडीशी मिसअंडरस्टँडिंग आणि धाव बाद. दुसरी धाव घेताना करण हा फलंदाज बाद होतोय. धाव संख्या 1 ने वाढेल. ओव्हर टू डीजे मास्टर. आणि 28 धाव धावफलकावर. तर मात्र पुन्हा एकदा एक धाव तर मात्र निश्चित पूर्ण दुसरा घेण्याचा प्रयत्न होणार आणि इतका मात्र खराब क्षेत्ररक्षण. दोन धावा ऍड करायचे आहेत आणि षटक सुद्धा संपलेला आहे. धाव फलका 10 लागले ते 31 धावा. 32 धावांचं आव्हान असेल. सामना कंपल्सरी चेसिंग आहे. दोन्ही करंदाजी नोंद घ्यायची आहे. चला गौरगाम संघ स्पीडअप करायचं आहे. धाव संख्या लागली ती 24 चेंडू आणि 32 धावांची गरज असेल. हॅलो हॅलो, वदप संघ कुठे असतील आणि पलटदार संघ दोन्ही संघाच्या संघनायकाने यायचं आहे. हॅलो हॅलो, हॅलो हॅलो हॅलो, मुकणे सरांना एक विनंती असेल, त्यांनी स्टेजकडे यायचं आहे. मायक्रोफोनवर त्यांना आमंत्रित करतो आपण. संजय नगर टीम यांच्याकडून त्यांचं हार्दिक अभिनंदन करतो आपण. चला वरने टीमची सलामी जायचं आहे. धाव फलक धावा लागले ते 31 धावा. 32 धावांचं आव्हान असेल विजयासाठी. 32 धावा. पाण्याची पूर्तता करते मयूर. खेळाडूंना पाण्याची पूर्तता करायची आहे. हॅलो हॅलो, चला स्पीडअप घ्यायचं आहे. इथे जास्त वेळ घेऊ नका. ह्याच्यानंतर होणारा सामना पाहतोय आपण. सेकंड विनिंगचा मात्र इथं पाहायला मिळेल. पळतदरी विपेक्ष वदप
दोन्ही संघामध्ये लढत होणार आहे. तर आपण रिपोर्टिंग करायचे, टॉच बिन करता यायचे आणि आपली प्रवेश फी मात्र अगोदर जमा करायची. प्रवेश फी न जमा करता मात्र मैदानामध्ये रवाना झाले तर पॅनल्स केले जाईल, याची आपण नोंद घ्यावी. चला, वदप टीम आणि पळदरी टीम. त्यानंतर तिसरा सामना असेल संजय नगर विपक्ष लाडिवली. तर संजय नगर टीम आपण सुद्धा आपले रिपोर्टिंग करायचे आहे आणि लाडोली टीम. त्यानंतर असेल चौथा सामना केलवली आणि विपक्ष पाहायला मिळेल आपल्याला. केलवली आणि कोशा आणि रविदास यांच्यामध्ये चौथा सामना होईल. पाचवा सामना असेल सांगवी विपक्ष कळम. तरी हॅलो स्पीडअप घ्यायचा आहे, पंच वेळ वाया जाता कामा नाहीये. हॅलो, प्रत्येक षटकाला 30 सेकंद, सॉरी चेंडूला 30 सेकंद दिले जातील. वैयक्तिक पहिले सांगीकडे पहिले षटक हातात गोलंदाज निलेश आणि, बघतो आपण गोलंदाजी मार्गवरती. नंदू वाघमारे सुद्धा एक चांगले समालोचक आहेत, त्यांना सुद्धा मी विनंती करतोय आहे यानंतर ते समालोचन दोघं आपण मिळून करायचे. हॅलो, पहिलं षटक गोरकामत संघाकडून घेऊन येतोय निलेश. स्ट्राईक एंडवरती असेल मनोज, नॉन स्ट्राईक एंडला असेल आनंद. सामन्याचा विचार केला तर 24 चेंडू आणि विजयासाठी 32 धावेंचं आव्हान असेल. वर्णे संघासमोर पहिला चेंडू असेल. ओहो, फुलटा चेंडू आणि पहिलाच खणखणीत षटकार. डीजे ठोक. मनोजच्या बॅटमधून पहिला षटकार. नक्कीच या षटकाराने 6 धावसंख्या धावफलकावरती. पहिला चेंडू 6 धावा, दुसरा चेंडू असेल. आता मात्र झेलची संधी आणि झेल जमिनीला दाण होतोय. एक धाव तर नक्कीच मिळेल. या एका धावेने धावसंख्या येते धावफलकावरती 7 धावा. नक्कीच पहिल्या हाफमध्ये गोरकामत संघाने 24 चेंडू आणि 31 धावांचं आव्हान उभं केले ते वर्णे संघासमोर. नक्कीच आता एक मोठा फलंदाज असेल स्ट्राईकवरती आनंदचा विचार केला तर इन्फॉर्म बल्लेबाज असेल. मोठा खेळाडू वर्णे संघाचा. बघूया निलेश रायडिंगवर मारा करेल गोलंदाजी बघतो आपण. हलकीशी एज आणि चेंडू खालीमध्ये क्षेत्रात येणार आणि द्रोणाचा चान्स. चेंडूला मात्र चांगला बॅकअप मिळतोय. धावसंख्या 1 ने वाढत धावसंख्या होते ती 8 धावा, बिनबाद 8. हॅलो, नक्कीच मोहन दोन्ही फलंदाजाचा विचार केला तर मोठे फलंदाज असतील मनोज आणि आनंद आणि मोठा अनुभव असेल तो मनोजकडे. एक जुना अनुभव असेल मनोजकडे. आता मात्र चांगला फटका येतोय आणि एक धाव मिळेल नक्कीच. एका धाव्याने धाव फलक वधारते, धाव फलक जाते ते बिनबाद 9 धावसंख्या बघतो आपण. वर्णे संघाची पहिल्या चेंडूवर घणाघाती प्रहार करून पहिल्या चेंडूला सीमारेषे बाहेर धाडलं होतं मनोज या फलंदाजाने. तर मात्र सिंगल रोटेट करता येते आनंद आणि मनोज. इथं मात्र चांगले कमबॅक गोलंदाजी बघतो आपण. थोडासा विचार केला ना मात्र तर कमीत कमी 2 विकेट काढावे लागतील वर्णे संघाकडून गोरकामत टीमला. कारण हा सामना मात्र 24 चेंडू आणि 32 धावाचं आव्हान आहे वर्णे संघासमोर.
इत्तामध्ये पुन्हा फुलटॉस. वा काय फटका असेल आणि स्क्वेअरच्या डोक्यावरून स्क्वेअर लेग पंजाच्या डोक्यावरून षटकार. ओव्हर टू डीजे मास्टर.
क्रमांक तिसरा हाताचा गोलंदाज रोहित. तर मात्र उंचावरून मारला चेंडू आणि हा विजयी फटका असेल. इथं मात्र वर्णे संघ विजय